नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक साधा पण खूप मोठा प्रश्न विचारणार आहे. तुमच्या मते जंगल म्हणजे काय? फक्त झाड की फक्त वाघ? खरं सांगायचं तर जंगल म्हणजे एक जिवंत जग आहे, जग जिथे प्रत्येक झाड, प्रत्येक प्राणी, प्रत्येक पक्षी आपलं एक एक काम करत असतो. जर यापैकी एक जरी गोष्ट कमी झाली ना तर संपूर्ण बॅलन्स बिघडतो. पण सफारीला जातो तेव्हा एकच विचार करतो, वाघ दिसेल का? पण खरं जंगल समजून घ्यायचं असेल ना तर आपल्या वाघाच्या पुढे जावे लागेल. कारण जंगलात फक्त वाघ इम्पॉर्टंट नाही, हरण, गवा, नीलगाय, अस्वल, रानकुत्रे, माकड व इतर प्राणी आणि शेकडो प्रकारचे पक्षी हे सगळे मिळूनच जंगल बनवतात. उदाहरण देतो, हरण नसतील तर वाघ काय खाणार? पक्षी नसतील तर नवीन झाडं कशी उगवणार? प्राणी नसतील तर जंगल जिवंत कसं राहणार? यालाच म्हणतात नेचर बॅलन्स. पण आता एक मोठा प्रश्न आहे, आजकाल उन्हाचे चटके एवढे वाढलेत. पूर्वी एवढं तापमान नव्हतं, आता 42-45 सेल्सिअस सहज जातं, सहज. याचं मुख्य कारण काय आहे माहित आहे? आपण जंगल तोडत आहोत, झाडं कमी होत आहे आणि निसर्गाचा बॅलन्स बिघडतोय. झाड कमी झालं की सावली कमी होते, हवा गरम होते आणि पृथ्वीचं तापमान वाढतं. म्हणूनच आपल्याला जास्त उन्हाचे चटके बसतात. थोडं आकड्यामध्ये सांगतो, पूर्वी भारतात मोठ्या प्रमाणात जंगल होतं, पण आज साधारण 21-24% एरियावरच जंगल आहे. पण आपल्याकडे किती जंगल असायला पाहिजे होतं? किमान 33% असायला पाहिजे होतं. म्हणजेच आपण खूप मोठ्या प्रमाणात जंगल गमावलं आहे आणि याचा परिणाम फक्त प्राण्यावर नाही तर तो थेट आपल्या जीवनावर होत आहे. पाऊस अनियमितपणे पडत असतो, उष्णता वाढतं, पाणी कमी पडतं आणि हवामान बदलतं. म्हणूनच एक गोष्ट लक्षात ठेवा, जंगल फक्त प्राण्यांचं घर नाही, ते आपल्याला शुद्ध हवा देतं, पाऊस आणतं आणि आपलं फ्युचर सुरक्षित ठेवतं. म्हणूनच पुढच्या वेळी सफारीला जाल ना तेव्हा फक्त वाघ बघायला जाऊ नका. थोडं थांबा, आजूबाजूला बघा, पक्ष्यांचा आवाज ऐका, झाडांची शांतता फील करा आणि त्या छोट्या छोट्या गोष्टी नोटीस करा. कारण खरी मजा तिथेच असते. जंगल म्हणजे सिस्टम आहे भाऊ, सिस्टम. एक गोष्ट गेली की सगळं कोसळतं. आज आपण जंगल वाचवलं नाही तर उद्या आपल्याला सावली सुद्धा विकत घ्यावी लागते. आज आपण जंगल वाचवलं नाही तर उद्या आपल्याला मुलांना फक्त पुस्तकामध्येच जंगल दाखवावं लागेल. आज आपण जंगल तोडतोय. जंगल नष्ट करणं सोपं आहे, पण ते उभा करायला पिढ्यान-पिढ्या लागतात. जंगल वाचवा, कारण पुढचा नंबर आपलाच आहे. शेवटी एकच गोष्ट सांगतो, जंगल वाचवा, कारण जंगल वाचलं तरच आपण वाचणार आहोत, अन्यथा आपण बी गयो. धन्यवाद मित्रांनो, आपला टाइम दिल्याबद्दल. जर तुम्हाला असा अजून व्हिडिओ पाहायचा असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.